चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ पर थोड़ी सी देखिए यहाँ पर हंसी मजाक चलता हुआ कमेंट्री बॉक्स पर देखिए बात करेंगे। और सर आपका भी वेलकम स्वागत है। पहाड़ी आवाज़ देखिए देश सर की और उनकी टीम भी देखिए यहाँ पर अच्छे काम किए हैं। लेकिन आज देखिए बात करेंगे जो श्री गणेश ओलफ टीम है गेंदबाजी से, लेकिन यहाँ पर देखिए वार भाई पहला गेंद के पर और इससे कहते हैं भाई दूसरी गेंद के पर देखिए आता हुआ छक्का। क्या गेंदबाज बनेगा हक्का बक्का? क्या बात है, इनके ऊपर देखिए हमला बोल करते हैं यहाँ पर। और आज देखिए श्री गणेश सीएस के सिद्धि करोली की बात करेंगे। और एक देखिए ड्राइव है और कमाल का कैच देखिए भाई यहाँ पर। और कहते हैं ना तेरी गेंदबाजी और तेरी बल्लेबाजी, और यहाँ पर एकदम मस्त मस्त है। बड़ी मस्त मस्त है। पहला देखिए छक्का लगा, उसके बाद देखिए जवाब गेंदबाज ने दिया। कहती ना दुनिया माने जोरों का, कोई ना माने कमजोरों का। और जोर दिखाना होगा भाई, जोर तो दिखाना पड़ेगा अगर फाइनल तक भाई पहुंचना है। हर टीम का सपना रहता है भाई यहाँ पर फाइनल तक पहुंचना, चैंपियन बनना। और देखिए बाइक के शोरूम और भविष्य पवार देखिए सर भविष्य पवार ने भी अच्छी बातें छेड़ी यहाँ पर से। मौका देखिए मौका 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 मिलना चाहिए। देखिए इस तरह की टीम जब टेनिस क्रिकेट में रहते हैं ना, और क्रेज बढ़ जाता है और व्यूअर्स बढ़ जाता है और क्रिकेट के चाहत बढ़ जाते हैं। लाजवाब कमाल के देखिए उनकी परफॉर्मेंस है, उनकी मेहनत है। लेकिन सो मेहनत देखिए यहाँ पर दिखाते हुए गेंदबाज है तो कभी बल्लेबाज है। 6 पर 1 देखिए हमारे देख सकते हैं यहाँ पर। यस के कांबळे साहेब जबरदस्त व्यक्तिमत्व स्क्रीनवरती दाखवले जात आहेत। कारण पिसारबे गावाच्या विकासाचा महामेरू करत समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते के कांबळे साहेब, मनापासून आपला आभार। लाजवाब यहाँ पर देखिए के कांबळे साहब देखिए बात करेंगे स्क्रीन पर इस वक्त देखिए देख सकते हो। और यही तो बात बताया, ऐसे ऐसे चेहरे देखिए आज समाज के देश लगे टेनिस क्रिकेट में देखिए यहाँ पर। और चेहरे पे खुश देखिए हमारे कितने नवनाथ दादा मात्रे देखिए, दर्शन दादा, शैलेश दादा मात्रे भी देखिए देख सकते हैं, साई देखिए हम देख सकते हैं। पूरी मेहनत है, पूरी मैनेजमेंट ने देखिए बात करेंगे। और कहते हैं ना यहाँ पर योगेश मड़वी सर, जिसने खुद को खर्च किया है दुनिया ने उससे गूगल में सर्च किया है। आज पिसारवे का मैदान, पिसारवे की देखिए ये प्रतियोगिता को देखिए सर्च किया जा रहा है गूगल पर। फाइनल नाइट देखिए यहाँ पर रंगा बिल्ला भी देखिए रंग में है, हमारे अंपायर भी देखिए बहुत अच्छी मेहनत उनकी भी। नक्कीच बघा 20 बाईक आहेत आणि त्याच्यातले 3 बाईक आम्हाला पुरस्कृत केलेत ते म्हणजे तलोजा गावाचे दमदार व्यक्ती राजा बैल पावर, राजा आणि पॉवर बैलाचे मालक आता सध्या नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे आपण निवड झाली आहे ते नितीन दादा गावंड यांच्या वतीने देखील मित्र या स्पर्धेला 3 बाईक्स पुरस्कृत करण्यात आलेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। चलिए बाइक तो मिला है, लेकिन कहते ना तू मुझे कबूल मैं तुझे कबूल। और बल्लेबाज ने भी देखे बाउंड्री किया है कबूल। हम डीजे तू क्यों रुका है भाई, तू भी कर ले कबूल। क्या बात है, अगर आज श्रीदेवी जिंदा रहती तो कहती थी अमिताभ की जगह इनके साथ पिक्चर में काम करना चाहिए था। हमारे देखिए दर्शन दादा देखिए, नवनाथ दादा चेहरे पे देखिए स्माइल है पूरी। देखिए रंगा बिल्ला ने यहाँ पर दिल जीते हैं भाई, तू मुझे कबूल मैं तुझे कबूल है। बल्लेबाज ने देखिए चौका किया है कबूल। टीम का स्कोर 11 पर 1 है। तैयार निर्भर फिर शिकबार है। वो आगे आए थे देखिए, स्टेप आउट करके बड़ा हिट खेलना चाहते थे यहाँ पर। ओवर की कंप्लीट हुई है, पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 11 पर 1 है। फिर से चलेंगे भाई रंगा बिल्ला की तरफ है।
सध्या ऑनलाईन मॅच एन्जॉय करताना सन्मानी आमचे जितेश शेठ मस्कर श्रीराम स्मृती चषकाचे आयोजक बुलेट ट्रॉफीचे आयोजक जितेश दादा मस्कर मॅच एन्जॉय करतात. त्यानंतर सोनू बांगर यांचे बंधू विकी बांगर आणि त्यानंतर अनिल दादा बांगर हे सध्या ऑनलाईन मॅच बघतात त्यांच्या वतीनं, आणि डॉक्टर अनिकेत साठे हे सध्या ऑनलाईन मॅच बघतात, आणि किरण मामा पाटील यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत. ओके, धन्यवाद धन्यवाद सोनूजी बांगर. चलिए मजा आता हुआ देखिए पर पहला ओवर का खेल समाप्त हुआ है और पहली ओवर की समाप्ति के साथ देखिए 11 पर 1 है और योगेश मडवी सर राहुल भाई देखिए यहाँ पर से उनका भाई है, देखिए कितनी जोश थी, क्या जुनून था भाई यहाँ पर से बिल्ला राहुल पाटिल देश सर क्योंकि देखिए भाई बंधुराज है, लेकिन कोई बात नहीं होता है. देखिए हर इंसान अपनी जिंदगी में हीरो है और चलेंगे यहाँ पर, देखते हैं यहाँ पर कौन बनेगा इस मैच में. अरे ये चलिए खींचा भाई यहाँ पर हवाई फायर 1 बाउंड देखिए बात करेंगे यहाँ पर, और इस बार देखिए गुल्लाला गुल्लाला नहीं भाई हुल्लाला हुल्लाला. अनिल मात्रे आमचे अजय मात्रे सॉरी आज वाढदिवस आहे अजय भाईंचा, आणि अजय भाईंकडून 500 रुपये. बघा बिल्ला बिल्ला खुश है. चलिए बिल्ला खुश है, पीने का वन भी वहां पर खुश है. कहती ना बेबी को बेश पसंद है और 15 पर दूसरा विकेट गिरता हुआ. क्या खुशी की घड़ी देखिए हमारे दर्शन दादा नवनाथ दादा देखिए यहाँ पर पूरी मैनेजमेंट देखिए बिल्ला अर्जुन के 500, क्या बात है. बहुत बढ़िया देखिए यहाँ पर पूरी देखिए यहाँ पर एक यादें देखिए एक लम्हा बनाकर ये प्रतियोगिता जा रहा है. योगेश मडवी मनोहर म्हात्रे साहेबांकडून बिल्लाला 500 आलेत. रंगा बिल्ला इतनी पैसा खाता खोले ना बैंक के बिल्ला, नहीं तो कल खोलिए ओपन करिए. 15 पर 2 है लेकिन तैयार देखिए गेंदबाज है यहाँ पर से, और ये चलिए हु क्या यहाँ पर और क्या चलिए भाई दूल्हे का सेहरा सुहाना लगता है यहाँ पर, लेकिन बिल्ला रंगा का दिल दीवाना लगता है. भर में देखिए टीम का स्कोर 15 पर 3 है. जरूर निश्चित रूप से नवनाथ दादा दर्शन दादा दिल तो आपने दीवाना बनाया भाई, दिल को गार्डन गार्डन आपने बनाया, क्या महफिल आपने सजाया भाई, पूरी सिस्टम ही हिला दिया. खर्चा भी है और चर्चा भी है, और अभी तक देखिए इस प्रतियोगिता में चलता हुआ भाई यहाँ पर रात इतनी हो चुकी लग नहीं रहा है, ऐसा मानो कि शाम की महफिल बैठी हुई है. आयोजन करता हूँ कि देखिए जितनी भी तारीफ करो एक्सलेंट मेहनत देखिए बात करेंगे. यही तो बात बताया, हर जंगल में चंदन नहीं होते हैं, हर शहर में देखिए नवनाथ दादा दर्शन दादा ऐसे चेहरे काफी कम रहते हैं, और उनके पीछे देखिए शैले दादा साई देखिए पूरी देखिए ग्रामस्थ मंडल उनके जितनी मेहमान है जितनी अतिथि देखिए यहाँ पर जुड़े सभी का खूब मोहब्बत प्यार है. मैच की बात करेंगे 16 पर 3 है, और रंगा आप में आने से बिल्ला आने से और महफिल अच्छा बन गया. डीजे वैभव दादा ने भी अच्छे साथ फॉर्चून बन सभी ने देखिए मेहनत डाले भाई. अब दूर से खेल गए अभिनय खावन को और एक विकेट दे बैठे भाई यहाँ पर 16 पर गिरता हुआ चौथा विकेट.
अगदी 7 रात्र ज्यांची उपस्थिती या स्पर्धेला राहिली आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेला फार मोठं योगदान मिळालंय ते सुदर्शन झा साहेब सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया आणि नक्कीच सुदर्शन झा साहब यहाँ पर बैठे हमारे रुद्र डेवलपर्स के सर्वे सर्वा जिनकी माध्यम से दोस्तों 7 रातों में यहाँ पर इस प्रतियोगिता के लिए बहुत बड़ा योगदान दिया. रुद्र डेवलपर्स के सर्वे सर्वा सुदर्शन झा साहब आपका शुक्रिया अदा. आप बने रहे इस प्रतियोगिता में और ये प्रतियोगिता 7 रात चल रही है इस मैदान के ऊपर. आज सेमीफाइनल के 2 मुकाबले फाइनल का मुकाबला होगा और सन्माननीय आमचे शिवकुमार भाई म्हात्रे कुटारी ऑनलाईन सध्या मॅच आनंद घेत आहेत. शिवकुमार भाई म्हात्रे यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. सिद्धी करवले संघाला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. शिवकुमार भाई म्हात्रे आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करत आहे. क्या बात है योगेश मडवी सर सही बताए. सुदर्शन झा साहब देखिए बेहतर प्रदर्शन सुदर्शन साहब के देखिए इस टूर्नामेंट में अच्छी साथ है. लाजवाब 16 पर देखिए 4 है और स्क्वायर कैट खेलना चाहते थे और कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर क्यों लगा रहा है भाई, क्योंकि टीम को देखिए जरूरत है रनों की. लेकिन 2 ओवर का खेल कंप्लीट है. टीम का स्कोर देखिए 16. अब जाएंगे भाई एंटरटेनमेंट से तैयार है हमारे डीजे भाई वो दादा. देखिए 16 पर 4 2 ओवर कंप्लीट है. पानी लेकर चाहिए भाई यहाँ पर थोड़ा सा मैदान के अंदर. और ये देखिए बिल्ला देखिए एक तरफ से किंग जोंग दिखाई दे रहे हैं भाई यहाँ पर. बिल्ला के हेयर स्टाइल है किंग जोंग. आज से तो लोग भाई गौतमी पाटिल शो देखना बंद कर देंगे. बिल्ला रंगा शो देखना पसंद करेंगे यहाँ पर. चलिए मैदान के अंदर ड्रिंक्स पहुंच रही है, पानी पहुंच रही है. कीमत पानी का नहीं, कीमत प्यास की होती है और कीमत चौके छक्के की नहीं, कीमत एक अच्छी इनिंग की होती है. और अभी तक देखते हैं कौन सा बल्लेबाज एक अच्छी इनिंग खेल कर देगा. 16 पर 4 है और सौरभ देखिए क्या है. फिर से देखिए बाइक चला रॉयल एंट्री आमच्या स्पर्धेचे आयोजक. आता 20 बाईकची रॉयल एंट्री तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल आणि सध्या आमचे सर्व आयोजक दर्शन दादा म्हात्रे, अजय दादा म्हात्रे देखील आहेत आणि सौरभ पाटील तुम्ही बी आणालात. धन्यवाद. चला रॉयल एंट्री होऊ द्या आपली बाईक रॅली. 20 बाईकची रॅली. चलिए शुरू. चलिए बात करेंगे गाड़ी सुटली सिटी वाजली यहाँ पर से. चला गाड्या सुटल्या. चला फायनलचा फेरा. सेमीफायनलचा फेरा हो. सुमितने फिक्स केली टेक. चलिए बात करेंगे देखिए यहाँ पर ये बाइक का शोरूम देखिए इस प्रतियोगिता में और लाजवाब देखिए यहाँ पर से ये दृश्य देखिए दिखाया जा रहा है यहाँ पर से. कितना सोना और आसमान में देखिए देख सकते हैं इस वक्त है एरोप्लेन का नजारा और जमीन पर देखिए देख सकते हो यहाँ पर से मोटर बाइक का नजारा. चलिए इस नज़ारे में डीजे थोड़ा होने दीजिए. रंगा बिल्ला भी तैयार है, इनकी भी रेस लगने दीजिए. मुकाबला देखिए तुरंत शुरू होगा यहाँ पर. जैसा रेस यहाँ पर आ जाएगा 2 ओवर कंप्लीट है, अभी भी 12 गिनाना बाकी है. डीजे क्या बात है. आंधी तूफान बिजली बादल से सब इस प्रतियोगिता में देखिए इस वक्त चलता है वहां पर. चलिए अब मुकाबला की तरफ जाएंगे. देखिए रंगा बिल्ला, बिल्ला बैठे थे, अच्छा है भाई, बिल्ला को ड्राइवर बनाना चाहिए था. तो चलिए मैच की बात करेंगे, जिक्र चर्चा होता रहेगा सारी चीजें की. देखिए और 16 रन बना है, 4
बल्लेबाज है, आउट है ये। चलिए खिंचाई ऊंचाई तो ली भाई, लंबाई की कमी पड़ गई यहाँ पर विकी पाटिल देखिए, और एक यहाँ पर बड़ा विकेट गिरता हुआ बस 16 पर देखिए विकेट नंबर गिरता हुआ 5 हुआ। क्या बात है, यहाँ पर देखिए विकेट गिरता हुआ विकी, खास करके यहाँ पर मुकाबला देखिए यहाँ पर बहुत बढ़िया। एक तरफ देखिए कमला क्रिकेट पार्टी सब देखिए श्री गणेश का जाए तो श्री छत्रपति ट्रॉफी के महाराज के देखिए बात करेंगे, और दर्जर कमला क्रिकेट पाटिल श्री गणेश देखिए ओलप टीम का जाए तो भोलनाथ दादा देखिए बात करेंगे, माजी सरपंच है। दादा ने भी तशरीफ रखे थे, लेकिन अभी भी मुझे लगता है ऑनलाइन से जुड़ेंगे। वेलकम, स्वागत है। अदर टीम ढेर हो चुके हैं, क्या बढ़िया देखिए। और एक देखिए बाउंसर, स्लोर बाउंसर डालते हुए, कहती ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंद देखिए यहाँ पर कंधों के ऊपर जाता हुआ तीखा बाउंसर देखिए आता हुआ। 16 पर 5 है, लेकिन अभी भी देखिए 4 गेंद बचाए। इस खोद कर निकाला यहाँ पर से, सिंगल तो आएगा। दूसरे के लिए जाना चाहेंगे या नहीं? नहीं भाई, इस नो। हाँ, बंटी पाटिल देखिए अक्रम आके भाई यहाँ पर से, और रनों की बात करेंगे कि बंटी का विकेट जा चुका है, लेकिन दूसरी जो बंटी है बहुत घातक है भाई। राइट ही बंटे देखिए बात करेंगे, और उनके साथ देखिए ओमकार पाटिल बहुत बढ़िया देखिए पिछले मैच में गेंद से बल्ले से, और ओलप टीम देखिए दोपहर के कड़ी धूप में आए थे, थोड़ा ही लेट आए थे, लेकिन टेढ़ अभी तक। ओ कमाल की गेंदबाजी देखिए शुभम देखिए यहाँ पर, कहती ना तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया। ये बिंदी गेंद थोड़ा सा कम खेलनी पड़ेगी भाई। रुद्रा पवार यांच्या वतीनं या ठिकाणी ओमकारसाठी बघा चौकार मारो किंवा षटकार मारला तरी 500 रुपयाचं प्राइस आहे। क्या बात है, हमारे केतन दादा मात्रे देखिए, देख सकते हैं स्क्रीन पर देखिए। वेलकम, स्वागत सभी का। और ये चले खींचाए भाई यहाँ पर, और गेंद देखिए बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई, जैसे मानो के बंदूक से निकलते गोली। गोली तो मारे भाई, यहाँ पर चौका जरूरी था। यहाँ पर से बिल्ला इधर भाग भाग के आते, यहीं रुक जाइए। चैतू भाई रनों की बात करेंगे, रन देखिए बनते जा रहा है, और यहाँ पर देखिए आखिर में देखिए रन आउट से यहाँ पर विकेट मिलता हुआ। एक रन कंप्लीट है, दूसरे के लिए आउट है। टीम का स्कोर 3 ओवर कंप्लीट है और 22 पर 5 है, लेकिन अभी भी 6 गेंद बचाए। गेंद बचा यहाँ पर शाह, लेकिन रन ढूंढना पड़ेगा भाई यहाँ पर शाह। ओमकार अभी भी मैदान पर है। कमाल के देखिए गेंदबाजी, जितनी भी मुड़ गई सारा रास्ता मुड़ कर लाऊंगा, आज कोई नई रिकॉर्ड नहीं, इतिहास तोड़कर जाऊंगा। ये प्रतीक मात्रे, ये विनय कावन, ये बंटी खाड़ेकर से, ये इनकी शुभम देखिए युवा टीम है, और ये चेहरा देखिए बयां कर रही है, मेहनत का पसीना डाल रहे हैं, लेकिन सामने देखिए उतनी अच्छी टीम है भाई। सीएसके के नाम से पहचाने जाते हैं, ये आखिरी दम तक लड़ने की ताकत रखते हैं, लेकिन अब फाइटिंग टोटल की तलाश रहेगी। लेकिन देखते हैं क्या वो तलाश पूरी होगी इस ओवर में।
और ये चलिए यही बात कर रहे थे, फाइटिंग टोटल की तलाश है, ऊंचाई भी ली है और लंबाई भी आता हुआ देखिए, यहाँ से टिप टप 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 टिप टप। चला सेकंड सेमी फायनलला गोरसे विरुद्ध दहिसर यांच्या रामा रे रामा रे रामा रे, अरे ये की हेला रे। गला चलिए कोई बात नहीं, यहाँ पर चलेंगे। यहाँ पर आप देखिए नागिन देखिए, यहाँ पर 34 पर देखिए बात करेंगे। यहाँ पर क्या कमाल की बल्लेबाजी, 2 छक्का बैक टू बैक देखिए लगाते हैं। यहाँ पर यही बात बताता हूँ, ओमकार की बनेगी क्या जय जयकार। यहाँ पर फाइटिंग टोटल एक बार ये 40 के पास भी पहुंच गए और उसके ऊपर गए तो मुश्किल बनाएंगे भाई। चलिए बात करेंगे यहाँ पर 35 पर देखिए 6 बल्लेबाज है, लेकिन अभी भी देखिए 3 गेंद बचा है। नायक नहीं, देखते हैं यहाँ पर खलनायक कौन बनेगा भाई, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। चलिए यहाँ पर बल्लेबाजी देखिए, क्या ओमकार गुलशन यहाँ पर सिंगल क्या ना लेकर थोड़ा रिस्क ले सकते थे, लेकिन मुकेश के ऊपर भरोसा दिखाए हैं। प्रभा देखिए 2 छक्के के बाद है, और यही बात कर रहे थे, क्या ओमकार रिस्क ले सकते थे भाई यहाँ पर, लेकिन उल्फत में जो सर कटाए उसे सरदार कहते हैं, और जो दबाव में बेहतर क्रिकेट खेले भाई उसे नायक नहीं खलनायक। 35 पर और एक विकेट गिरता हुआ, 35 रनों पर देखिए विकेट गिरा है। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे, इस ओवर का 2 गेंद बचा है यहाँ पर, लेकिन ओमकार का नॉन स्ट्राइक पर रह जाना क्या मुश्किल बनेगा, क्या आसान बनेगा यहाँ पर, ये तो आने वाला वक्त ही बताएगा, आने वाला वक्त बताएगा। यहाँ पर 2 गेंद बचा है, 2 गेंद देखिए अभी भी शेष यहाँ पर। यही बात कर रहा था कि सिंगल ना लेकर क्या बड़ा रिस्क ले सकते थे, इसलिए कभी कभी टीवी पर देखिए, आईपीएल देखिए, अंतरराष्ट्रीय देखिए, महेंद्र सिंह धोनी अक्सर ये काम किया करते थे। आखिर 2 गेंद बचा है, लेकिन अंतिम 2 गेंद कहां लेकर जाएगा, तो देखते हैं। अभी भी 2 गेंद बचा है भाई यहाँ पर, एक भी बड़ा हिट आया ना, जो 40 की बात कर रहे थे ना, वो टोटल तक पहुंच जाएंगे, और जहां से सीएसके टीम जानते हैं, लेकिन ये 2 गेंद ओलंप टीम के लिए भी उतना अहम रहेगा। ये चलिए भाई, बड़ा हिट नहीं आता यहाँ पर, सिंगल आएगा, लेकिन जिस ओमकार की बात कर रहे थे भाई, अब ओमकार देखिए स्ट्राइक पर आते हुए। स्कोर की बात करेंगे देखिए यहाँ पर, नहीं जिसे सिंगल लिया मैंने जिक्र कर लिया इनके थे, क्योंकि एक मूवमेंट रहता है, 2 छक्का लगाने के बाद है भाई। बहुत दादा निश्चित रूप से अच्छे साथ दिए हमारे साथ, आपका भी वेलकम स्वागत है, दिल जीते यहाँ पर से। और अभी आखिरी गेंद देखिए, दिखते हैं 40 के ऊपर या 40 के पास है, या यही रोक लेंगे यहाँ पर गेंदबाज है, लेकिन ओमकार को मौका मिला है भाई यहाँ पर। क्या कमाल की बल्लेबाजी की भाई, वो तो गाना हमने सुना था, तेरी पतली नजर में है जादू, तेरी तिरछी नजर में है जादू, लेकिन इनकी बल्लेबाजी में देखिए जादू की झप्पी, लेकिन वो मोमेंट चला गया भाई। जो 2 छक्का लगाने की बात है, जो 4 थे यहाँ पर, कोई बात नहीं, होता है क्रिकेट की ही तो पहचान है, तू शेर तो मैं बब्बर शेर। अब देखिए अच्छा कमबैक, में प्रभात की तारीफ करना चाहूंगा, 2 छक्का खाने के बाद जिस तरह से वापसी की, 37 रन बना है, जीत के लिए 38 की जरूरत है। सीधा चलेंगे योगेश मडवी सर की तरफ, जहां पर अगला मैच का देखिए टॉस है। यस, टॉस केला जाईल या ठिकाणी सेमी फायनल 2 मॅच टीम। चला दहिसर संघ, या गावदेवी दहिसर आणि त्याच्यासोबत गोरसई संघ, एक जबरदस्त मॅच कॅप्टन आलेले आहेत। टॉस केला जाईल, आपण पाहतो या ठिकाणी रुद्र डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा सुदर्शन झा साहेब देखील उपस्थित आहेत, आणि संपूर्ण रात्र आपण पाहिले की गेली 7 रात्र ज्यांनी खूप मोठे योगदान दिलं। सुदर्शन झा साहब आइए, आपकी शुभ हाथों से हम टॉस करेंगे इस मुकाबले का। टॉस का कार्यक्रम होगा बिल्कुल सेमीफाइनल 2, एक बड़ा मुकाबला है
और इस मुकाबले का टॉस होगा रुद्र डेवलपर्स के सर्वे सर्वा सम्मानीय सुदर्शन झा साहब, जिनकी शुरुआतों से हम टॉस करेंगे इस मुकाबले का। दो बड़ी टीमें, एक है दहीसर टीम कल्याण डोंबिवली की और दूसरी तरफ भिवंडी की ताकतवर टीम गोरसई टीम। इनके बीच टॉस 4 ओवर का सेमीफाइनल का मुकाबला। हेड्स इज अ कॉल and toss win captain yes गोरसे संघ टॉस जिंकलाय, डिसिजन फिल्डिंग. यस. चला दोन्ही संघाला मी शुभेच्छा देईल. थँक्यू सो मच सर्वांचं मनापासून आभार. प्रेझेंटेशन बॉक्स ऑन द न्यूज टीम जय बजरंग गोसाई ब वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. चला टीम लगेच सदक्षण लावून घ्यायचं. आपण पहिलं सत्र आपण आवाज ऐकला बाबूशा यांचा. सेकंड सत्रामध्ये आवाज आपण ऐकूया मराठीतून जे जे भोसले सर. चला तर सामन्याला सुरुवात या ठिकाणी होते. दोन टीम मध्ये एका बाजूला संघ्या अर्थातच जण टीम CSK सिद्धी करवले आणि त्यांच्या विरोधात टीम वल्लभ संघ पाहताय. आणि अर्थात पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. एकूण धावा या दाफलकावर तुम्ही पाहताय लागल्या गेल्यात 37 आणि 38 धावसंख्येचा टार्गेट आता चेस करायचं सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश वल्लभ संघाला. तर पाहता आई गावदेवी CSK सिद्धीकडून तुम्ही पाहताय आणि त्यांच्या विरुद्ध श्री गणेश वल्लभ. अर्थातच खेळाचा पहिला डाव पाहिला पण पहिल्या डावामध्ये एकंदरीत धावा बनल्या गेल्या. टीम बॅटिंग करत असताना वल्लभ संघ या ठिकाणी आई गावदेवी 11 CSK सिद्धीकडे संघानं 37-38 पाठला आता करायचा आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला अतिशय चांगली पाहायला मिळेल. दोन दिग्गज संघ आहेत. दहीसर संघ एका बाजूला टीम गोडसई आहे. नेक्स्ट सेमीफायनल 2 तुम्ही पाहताय. या स्पर्धेमधील आई गावदेवी चषकाचं यश आहे आणि दोन आयोजकांच्या वतीने तुम्ही पाहता दर्शन शेठ म्हात्रे आणि नवनाथ शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून आयोजित केली स्पर्धा. आणि स्पर्धा आज शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे. शेवटची रात्र आहे या स्पर्धेची आणि भरपूर अथांग मेहनत आहे. संजय शेठ म्हात्रे आमचे शैलेश दादा असतील, त्यानंतर योगेश दादा असतील, राजा असतील, त्यानंतर सागर पाटील असतील, साईनाथ पाटील असतील, या संपूर्ण आयोजकांची भरपूर मेहनत आणि मेहनत रंग लागत असताना तुम्ही पाहता शेवटच्या रात्रीमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक पहिलं CSK सिद्धी गोले संघाच्या माध्यमातून आलाय राहुल पाटील. सलामी जोडी श्री गणेश वल्लभ संघाच्या माध्यमातून दोन ओपनिंग ब्लास्टर मैदानावरती. स्ट्राईकला फलंदाज बंटी खाडेकरांच्या समेत नो स्ट्राईक एंड वरती प्रेम म्हात्रे. मागच्या मॅच मध्ये खरं प्रेम म्हात्रेने आग ओतली होती परंतु अगदी 4 ओव्हरमध्ये 38 धावसंख्या टार्गेट तितकंसं मोठं नाहीये परंतु क्रिकेट आहे CSK सिद्धी गोले संघाची ताकद आहे गोलंदाजी. पहिला बॉल मोठ्या बॅटने चांगलं सन्मान दिला. डायरेक्ट हिट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विकी होते आणि थोडासा चुकीचा थ्रो येतो आहे. अगदी स्टॅम्प पासून भरपूर दूर राहिला हा थ्रो. त्यानंतर अगदी एक रिस्की धाव कंप्लीट केली. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी गुडलँड स्पॉट होती. चेंडू होता. सन्मान दिला बॉटमॅनचा चांगला वापर परंतु फिल्डिंग चांगली झाली. मिडॉनला चेंडू एका हाताने ऍक्शन गॅदर केलं. त्यानंतर डायरेक्ट हिट भरपूर दूर होता चेंडू आणि स्टॅम्प पासून हा चेंडू. त्यानंतर 21 धाव या बॉलवरती मिळते. हा चेंडू पंचांकडे अपील तर झाली आहे. दोन पंच आता एकमेकांसोबत चर्चा करतील. डिसिजन योग्य आमच्यापर्यंत पोहोचवतील. अगदी आम्ही का शांत बसतो जेव्हा बॉल डिलिव्हर केला जातो ते देखील महत्वाचं असतं कारण की एक्झॅक्ट काय खेळतं मैदानावरती एज आहे की नाही या सर्व गोष्टी पाहिल्या जातात तपासल्या जातात.
जेणेकरून अचूक आवाज पंचाकडे येईल. आता मात्र पंच अरविंदजी पाटील, अरविंदजी म्हात्रे सर आणि मनोजजी पवार सर योग्य ते डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि जो पंच डिसिजन देतील तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. पंचांवरती कोणताही दबाव टाकू नका. पंच जे डिसिजन देतील तो आपण वाईट साठी रिव बॅटकट अल्ट्रा एज नाही आहे. चेक करायचं फक्त. तर स्क्रीनवरती चेक केलं जाईल. तर स्क्रीनवरती देखील चेक केलं जातं. चेंडू पडल्यानंतर भरपूर बाहेर निघत होता. चला नॉट आउट. बॅटकटचा संपर्क नाही आहे आणि वाईट बॉल भरपूर दूर होता. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहिलं व्हाईट लाईनच्या भरपूर बाहेर जात होता चेंडू. फलंदाजांना खरं तर फॉलो केलं होतं फटका खेचण्यासाठी, परंतु अगदी त्या ठिकाणी कदाचित पंचावरती प्रेशर टाकायचं होतं. व्हाईट बॉल त्या ठिकाणी कदाचित पण टी पाटील एक एक्स्ट्रक्शन चांगलं करतोय. चांगला बॉल सबमरीन डिलिव्हरी. चेंडू खाली राहतोय पडल्यानंतर अगदी ती पाहता फुल लेन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. हवे तशी उचली चेंडूमध्ये पाहायला मिळालं नाही. चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहिला. अगदी फुल लेन डिलिव्हरी ओव्हर पिच होता, परंतु चेंडू पडल्यानंतर हलकासा लेग कडर चेंडू तुम्ही पाहताय आणि या ठिकाणी डॉट बॉल येतोय. मी तेच म्हणलं सुरुवातीला की ताकद आहे आई गावदेवी 11 CSK सिद्धे कॉलेज संघाची गोलंदाजी भरपूर चांगली आहे. असे कित्येक सामने जिंकलेत लो स्कोअर मध्ये आपल्या गोंधळाच्या जोरावरती. हा चेंडू शॉर्ट लाईन डिलिव्हरी होती, परंतु अगदी शॉर्ट फाईन लेग दरम्यानला बीट करतोय. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग लेगला चेंडू फरार होतोय. हा येतोय चौकार. फलंदाज प्रेम मात्रेच्या बॅट मधनं. तर तुम्ही पाहताय हा चौकार आलाय. टोटल धावसंख्या 6 या आकड्यावरती. राहुल पाटीलचं षटक पॉवर प्लेचं. हा बॉल तुम्ही पाहताय ओव्हर पिच फुल लेन डिलिव्हरी मिस टायमिंग आहे. शत्रक्षक त्याने आता डीप मध्ये आणि टिपला झेल डीप एक्स्ट्रा कव्हरला. फलंदाज बाद पहिला धक्का बसतो श्री गणेश वल्लभ संघाला. दाफलकावरती धावा आहेत 6 या आकड्यावरती. मात्र आमच्या स्पर्धेचे दमदार आयोजक यांच्या वतीनं बाबूशा 1000 रुपयाचं प्राइज आता रंगा बिल्ला आलाय. बिल्ला बघा कसा पुढे येतो. तर पाहिलं गेलं तर या ठिकाणी एकंदरीत विकेट आली आहे. चौकाराचं प्रत्युत्तर दिलं राहुल पाटीलनं. कारण की जी ताकद आहे आई गावदेवी 11 CSK सिद्धी कॉलेज संघाची ती प्रमुख म्हटलं तर गोलंदाजी आहे. 38 जरी बनवायचे असते तरी देखील कठीण बनवू शकतात या मॅच मध्ये. कारण की राहुल पाटील आहेत, समीर आहे, कृष्ण आहेत, त्यानंतर आमच्या पाहिलं की ओमकार आहेत. हे 4 गोलंदाज प्रमुख अस्त्र आहेत. आणि स्क्रीनवरती पाहता रंगा बिल्ला आणि स्पर्धेचे प्रमुख घटक आदरणीय नवनाथ शेठ मात्रे यांच्याकडनं आलंय 1000 रुपयाचा कॅश प्राइज रंगा आणि बिल्लासाठी. तर विकेट आले. नवीन फलंदाज अगदी महत्वाचा खेळाडू आहे श्री गणेश वल्लभ संघाचा विनय गावंडला पाहताय. अगदी जिम्मेदारी विनय गावंडच्या खांद्यावरती भरपूर असलेल्या मॅच मध्ये जरी 38 बनवायचे असले तरी देखील त्यांना माहिती आहे समोरील संघ
अगदी मजबूत गोंद्याची अटॅक असणारा संघ म्हणजे गावदेवी 11 CSK सिद्धी कॉलेज संघ तुम्ही पाहताय. और पिच होता, फटका बसला, मिस टायमिंग स्ट्रोक, मोठा फटका खेचायचा होता परंतु अगदी मोठी विकेट या ठिकाणी आली आहे. मोठा मासा गळाला बसला गेलाय आणि या ठिकाणी ती पाहता बिग विकेट, बिग लॉस. ती पाहता श्री गणेश वल्लभ संघाला पाठोपाठ 2 बॉल 2 विकेट. विनय गावंड मैदान सोडतो, दुसरा धक्का बसतोय. चांगला या ठिकाणी पाहिलं तर विकेट टेकिंग गोलंदाजी आणि स्क्रीनवरती पाहिलं रंगाबिल्ला भरपूर सगळा त्या ठिकाणी डान्स त्यांच्या माध्यमातून होत असताना मनोरंजन करत असताना प्रेक्षकांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रेक्षक संख्येमध्ये या ठिकाणी डान्स करणं लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. आणि या ठिकाणी 2 बॉल 2 विकेट आल्या. आता मात्र 1 हॅट्रिकच्या अंबाट्यावर तुम्ही पाहताय गोलंदाज राहुल पाटीलला विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का ह्या मॅच मध्ये देखील. अगदी महत्वाचे 2 फलंदाज बाद केले, प्रेम म्हात्रे त्यानंतर विनय गावंड आता निर्भय आलाय. हुक केलाय, चांगला फटका, शॉर्ट अँड सक्सेसफुल फटका तुम्ही पाहताय. सर्व फेकून दिलाय डीप मिडगेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय दमदार हिट, षटकार. सुमधुर संगीत खरं तर हे संगीत आयोजकांनी डेडिकेट केलंय कारण की नवनाथ शेठ म्हात्रे आणि दर्शन शेठ म्हात्रे यांचं नाव कोणाला भरपूर जणांना घासावी लागेल कारण की ब्रँड आयोजन तुम्ही पाहताय. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी ज्या स्पर्धेला ज्यांनी फार मोठं योगदान दिलं ते रुद्र डेव्हलपर्सचे सर्वा सुदर्शन झा साहेब यांच्या वतीनं कॉमेंट्री पॅनलसाठी 5,000 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. धन्यवाद. तर पहिल्या षटकात एकंदरीत खेळ समाप्त. एकूण धावा 12 या आकड्यावरती. ज्या प्रकारे पहिल्या सत्राचा आपण इक्वेशन पाहिलं जेव्हा बॅटिंग करत होता गावदेवी CSK सिद्धी करवले पहिल्या ओव्हरमध्ये एकंदरीत पाहिले गेलं 11 बनवल्या होत्या टीम CSK सिद्धी कॉलेज संघानं परंतु या ठिकाणी कुठे थोडस वल्लभ संघ पुढे 12 धावसंख्या त्याने एकवटल्यात परंतु 2 विकेट देखील गेल्या आहेत. आणि जेव्हा बॅटिंग करत होता CSK सिद्धी कॉलेज संघ तेव्हा फक्त 1 विकेट त्यांनी गमावली होती. त्यामुळे जम्याची बाब अजूनही आहे कारण की 2 महत्वाचे फलंदाज बाद केल्यात. अजूनही बंटी खाडेकर आणि निर्भय पाटील ही जोडी महत्वाची आहे टीम श्री गणेश वल्लभ संघासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती समीर पाटील आलाय. समीर पाटील बॉलिंग ट्रॅक वरती हा देखील महत्वाचा गोलंदाज आणि या षटकामध्ये कमबॅक महत्वाचा आहे. कमी धावसंख्या डिफेंड करता त्या अनुषंगाने ही ओव्हर भरपूर महत्वाची आहे. हा चेंडू भरपूर दूर आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा अगदी पाहता येतं. समीर पाटीलचा इरादा स्पष्ट आहे की स्लॉट मध्ये द्यायचं नाही, कमी धावसंख्या डिफेंड करायची आहेत. अगदी वाईट यॉर्करवरती तो प्रयत्न करतोय परंतु अतिरिक्त बाहेर हा चेंडू आला आणि वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव तुम्ही पाहताय. ऍक्शन रिप्ले मागच्या बॉलचा अगदी थोडासा हलकासा लेग कटर झाला, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर निघाला. तेच मी वक्तव्य केलं, अगदी लेग कटर हा चेंडू होता आणि अतिरिक्त बाहेर निघाला आणि त्यानंतर आला वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव दाफलकावरती ऍड. लोअर फुल टॉस ऑन साइडला वळवला अलॉंग दी कार्पेट, अगदी जमिनीला गुदगुद्या करत हा चेंडू पुढे जातो. डीप विकेट मध्ये फील्ड केला जाईल आणि पाहिलं गेलं तर एकच धाव्या बॉलवरती मिळेल कारण की डीप मध्ये प्रोटेक्शन लावण्यात आलं होतं. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून झाली आहे आणि एकेरी धाव निर्भय पाटीलनं आल्या षटका ठोकला होता कारण की हाफ ट्रॅकर त्याला मिळाला, त्याच्यावरती त्यानं बरसला त्या बॉलवरती अक्षरशः आणि त्याने षटकार ठोकला होता डीप विकेटला आणि गरज देखील होती त्या षटकाराची. एकूण धावसंख्या दाफलकावरती ती पाहताय 14 धावा. 14 धावा दाफलकावरती लागल्या जातात. फुलटॉस पुन्हा एकदा आमंत्रण होतं बॅट्समन निर्भय पाटील साठी.
लेन बदलली, फलंदाज बदल डावकरी फलंदाज समोर आला आणि लाईन बदलली, फुल टॉस त्याला माफ करत नाही, तो सरळ फेकून डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर आला हा दमदार हिट चौकार. तर चौकार आणि टीमची टोटल धावसंख्या. पुन्हा एकदा फुल टॉस, सूर गवस नाही यक्षाचं पाहिलं गेलं समीर पाटीलला, कारण की ज्या प्रकारे जसा डावकुरी त्याचा फलंदाज त्या समोर आला ना तसे त्याने 2 फुलटॉस फेकले, त्यावरती एक चौकार आणि आताच्या बॉलवरती एक सिंगल धाव आली आहे. एकूण धावसंख्या पुढे जात असताना एकूण धावा लागले 19. ज्या प्रकारे 38 धावसंख्येचा पाठलाग करतोय टीम श्री गणेश वल्लभ संघ. आणि आता मात्र वडसर या सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये वल्लभ संघ जरी 2 विकेट गेल्या असल्या धीम्या गतीने टाकलाय, फिंगर रोल केले होते या बॉलवरती, पॅकअप दी अँड स्लोअर तुम्ही पाहता अगदी खोलात, पण बंटी खाडेकर देखील तितकाच हुशार गोलंदाज आहे. त्याने देखील हेरलं जाणलं की चेंडू चांगला लहान लेंथ वरती आहे, या चेंडूला सन्मान देणं गरजेचं असेल. एकेरी धाव स्क्रीन वरती योग्यजी मडवी सरांना तुम्ही पाहता, ज्यांना अख्ख्या पूर्ण रात्रीमध्ये आज सूत्रसंचालनाचं काम केलं आणि आमचं काम देखील थोडंसं हलकं केलं त्या ठिकाणी. धाव मिळते एक, एकूण धावसंख्या 20 या आकड्यावरती. हा देखील चेंडू पॅकअप दे आणि स्लोअर चेंडू होता, फिंगर रोल केलं, डायरेक्ट हिट झालं नाहीये, ओव्हर थ्रो होतोय. एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव घेतली जाईल का? बंटी पाटील चुकी करतोय. पॅकअपला एकही खेळाडू नव्हता, या मोमेंटला एक धाव महत्वाची आहे, एक धाव रोखायची आहे. आपण कमी धावसंख्या डिफेंड करतात, त्या अनुषंगाने एक्स्ट्रा धावा तुम्हाला रोखायच्या आहेत, पण ते बंटी पाटीलनं केली चूक, त्याला पाहायला पाहिजे होतं. मागे कोणीही नाहीये, परंतु डिसिजन चांगला होता. जर डायरेक्ट हिट झाली असती तर एक महत्वाची विकेट या ठिकाणी आली असती, हे मनामध्ये होते बंटी पाटीलच्या, परंतु तसं काय झालं नाहीये. डायरेक्ट हिट चुकलं, त्यानंतर तुम्ही पाहताय निर्भय पाटील सारखा फलंदाज वाचला गेलाय, कारण की डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित निर्भय पाटीलला बाद व्हावं लागलं असतं. हे जेव्हा माहिती होतं बंटी पाटीलला, त्या अनुषंगाने डायरेक्ट हिट केलं होतं, परंतु बॅकअप उशिरा आला आणि एक एक्स्ट्रा धाव दाफलकावरती. आखूट टप्प्याचा चेंडू तुम्ही पाहताय, हुक केलाय, दुसरं फेकून दिलाय, बॅकवर्ड बॉर्डर लाईनच्या बाहेर, पॉवरफुल हिट आणि आलाय पॉवरफुल षटकार फलंदाज निर्भय पाटीलच्या बॅटमधनं. अंगात आलाय आणि याच दरम्यान आपण पाहतोय मान्यवरांचं शुभागमन. खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते इरासा हाऊसिंग लिमिटेडचे सर्वेसर्वा शफिक भाई अन्सारी यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. शफिक भाई, आपलं मनापूर्वक हार्दिक स्वागत. बघा, आज उपास असून सुद्धा एवढ्या रात्री नंदू म्हात्रे साहेबांच्या विनंतीला मान देऊन आमचे एकनाथजी म्हात्रे असतील, संजय दादा असतील, शैलेश दादा असतील, यांच्या प्रेमाखातीर आज शफिकजी अन्सारी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. इरासा हाउसिंग लिमिटेड सर्वे सर्वा सर, आपका स्वागत है. बहुत बड़ा मुकाबला आप देख रहे हैं मैदान के अंदर. सरपंच शेठ म्हात्रे साहब यांच्या वतीनं आपलं स्वागत. तर पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा 28-38 चा पाठलाग करतोय. समीकरण सोपं झालं श्री गणेश वल्लभ संघासाठी, कारण की निर्भय पाटीलने ठोकलेले 2 षटकार, एक चौकार आणि मजबूत स्थितीमध्ये श्री गणेश वल्लभ संघ आता पाठलाग करायचा. 12 बॉल 10 धावसंख्या आता बनवायच्या आहेत. या ठिकाणी उचली जास्त होती, स्लॅश केल्याची वेळेस स्क्वेअर कट, वीरेंद्र सेवाग स्टाईल, चेंडू सरळ निघून जातोय डीप एक्स्ट्रा पॉइंटला, सीमा रेषावर आलाय आज चौकार. ते पाहताय
अगदी जे काही चालू आहे रंगाबिल्ला मैदानावरती जो काय डान्स सध्या सुरू आहे अप्रतिम. नक्कीच, कारण या ठिकाणी बघा आता ज्यांचं आगमन झालं फटाक्यांच्या आतिषबाजीनं इथे भव्य सन्मान केला जात आहे. इरासा हाऊसिंग लिमिटेडचे सर्वे सर्वा सन्माननीय शफीकभाई अन्सारी साहेब आलेत. त्यांचं या ठिकाणी भव्य स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीनं. रात्रीचे आपण पाहिलं तर घड्याळामध्ये ठीक 1 झालेत आणि एवढ्या रात्री सुद्धा या स्पर्धेला खरं तर भेट देण्यासाठी नंदू म्हात्रे साहेब असतील, एकनाथ म्हात्रे साहेब असतील, सरपंच शेठ म्हात्रे साहेब असतील, संजय दादा असेल, या सगळ्यांच्या प्रेमाखातीर आपण या ठिकाणी आलात. धन्यवाद, आपलं मनापासून आभार. तर पाहताय विकेट आली आहे. चौकाराचं प्रत्युत्तर या विकेटने दिलं कारण की चेंडू अप्रतिम अगदी कोलात काय यॉर्कर होता. या बॉलवरती कोणतेही प्रत्युत्तर नव्हतं बंटीकडे आणि अप्रतिम चेंडू होता. ऍक्शन रील मध्ये पाहू शकाल बॅट येण्याच्या चला. आधी बॉल निघून गेला आणि आता wicket. 3 पंच आमचे जे आहेत त्यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे आणि आमचे मधुकर दादा केनी बघा संपूर्ण सोय सगळ्यांची व्यवस्था ते करतात, संपूर्ण देखभाल करतात. त्यांच्यासाठी नवनाथ दादा म्हात्रे या स्पर्धेचे दमदार आयोजक यांच्या वतीनं या चौघांसाठी 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. धन्यवाद नवनाथ दादा, तुमचं देखील मनापासून आभार. तर ऋषी मात्रे कुठे असेल तर आपण या डीजे मास्टर आमचे ऋषी रोशनदादा म्हात्रे पहा अगदी एक राजा माणूस रोशनदादा म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या सामने तुम्ही पाहता सोमनाथदादा म्हात्रे आपलं देखील स्वागत आहे. हा चेंडू मॅच फिनिश महेंद्रसिंग धोनी स्टाईल सामना संपवलाय. बॅट्समन आल्या आल्या षटकार टोकत असताना ती मध्ये आयुषनं टोकला षटकार आणि गावदेवी चषकाच्या मेगा फायनल मध्ये इंटर करणारा पहिला संघ तुम्ही पाहताय. अर्थातच श्री गणेश वल्लभ संघ तुम्ही पाहताय मेगा फायनल मध्ये एंटर करतोय. गावदेवी चषकाच्या हार्दिक अभिनंदन टीम श्री गणेश वल्लभ संघ, हार्डलक टीम आई गावदेवी CSK सिद्धिकवले संघ चांगला खेळ आपला देखील राहिला परंतु अगदी पहिली टीम समोर आली या गावदेवी चषकाच्या फायनल मध्ये प्रवेश करणारी अर्थातच श्री गणेश वल्लभ संघ आणि सामन्याचा सामनावीर विनय गावंड. अगदी श्री गणेश वल्लभ